मित्रांनो, कधी असं झालंय का की तुम्ही रात्री जागून 2-3 वाजेपर्यंत अभ्यास केलाय, अगदी स्वतःची झोप मोडून सोशल मीडिया बंद करून प्रामाणिकपणे अभ्यास केलाय आणि तरीही जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा मार्क्स अपेक्षेपेक्षा खूप कमी येतात। मग मनात विचार येतो की देवाने माझ्या नशिबातच अपयश लिहिलंय का, की माझा मेंदूच कमजोर आहे। थांबा, स्वतःला दोष देणं आधी बंद करा, कारण चूक तुमच्या बुद्धीत नाही तर तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीत आहे। 90% विद्यार्थी अभ्यास करताना अशा काही चुका करतात ज्या बरोबर खूप छोट्या वाटतात पण आपला रिझल्ट पूर्णपणे खराब करतात। मी हे तुम्हाला पुस्तकी ज्ञान म्हणून सांगत नाही बरं का। काही वर्षांपूर्वी मी सुद्धा नेमक्या याच चुका करायचे। तासनतास पुस्तका समोर घेऊन बसायचे पण पाहिजे तितके मार्क्स कधीच मिळत नव्हते। शेवटी मी विचार करून माझ्या चुका शोधल्या आणि त्या सुधारल्या। तेव्हा कुठे माझा अभ्यासाचा कॉन्फिडन्स एकदम बदलला। म्हणूनच आज मी माझ्या त्याच अनुभवातल्या 5 चुका तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही आज आणि आत्ताच थांबवल्या पाहिजेत। पहिली चूक म्हणजे फक्त वाचत राहणं, स्वतःची परीक्षा न घेणं। आपण काय करतो, धडा काढतो आणि एखाद्या कादंबरीसारखा सलग वाचतो। आपल्याला वाटतं आपला अभ्यास झालाय, पण याला पॅसिव्ह लर्निंग म्हणतात। मी आधी असंच करायचे, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत नाही, लिहून पाहत नाही किंवा जुने पेपर सोडवत नाही तोपर्यंत अभ्यास डोक्यात पक्का होतच नाही। त्यामुळे नुसतं वाचू नका, स्वतःची छोटीशी टेस्ट घ्या। दुसरी सर्वात मोठी चूक जी आजची मुलं सगळ्यात जास्त करतात ती म्हणजे मल्टीटास्किंग। अभ्यास करताना बाजूला मोबाईलवर नोटिफिकेशन पडलं की आपण लगेच तिकडे जातो। गाणी ऐकत गणित सोडवणं किंवा टीव्ही चालू ठेवून पाठांतर करणं, त्याचबरोबर एकाच वेळी 2-3 विषयांचा अभ्यास करायला घेणं। या गोष्टी आपल्याला वाटतात की सोप्या आहेत, पण यामुळे आपली फोकस करण्याची क्षमता 50% कमी होते। त्यामुळे एका वेळी एकाच विषयाचा अभ्यास करा आणि मोबाईल टीव्ही बघत अजिबात अभ्यास करू नका। तिसरी चूक म्हणजे वेळापत्रक न बनवता किंवा चुकीचे ध्येय ठेवून अभ्यास करणं। बरेच जण ठरवतात की आज मी अख्खं पुस्तक संपवणार। हे ऐकायला चांगलं वाटतं पण प्रॅक्टिकली शक्य नसतं। जेव्हा ते पूर्ण होत नाही तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास कमी होतो। मी आधी असाच मोठा प्लॅन करायचे आणि शेवटी मात्र काहीच व्हायचं नाही। त्याऐवजी रोज छोटे आणि स्पष्ट ध्येय ठेवा, जसं की आज मी फक्त एकच चॅप्टर करेल पण तो एकदम परफेक्ट करेल। चौथी चूक म्हणजे समजून न घेता रट्टा मारणं। परीक्षेत जशाचा तसा पेपर लिहायचा म्हणून आपण पाठांतर करतो, पण जर परीक्षेमध्ये प्रश्न थोडा फिरवून विचारला तर आपण तिथेच अडकतो। म्हणूनच कन्सेप्ट समजून घेण्यावर भर द्या। एखादी गोष्ट समजली की ती तुमच्या भाषेतही तुम्ही लिहू शकता आणि नुसता रट्टा मारून पाठांतर करून अभ्यास होतच नाही। ते थोड्या दिवसापुरतच लक्षात राहतं, पण जर तुम्ही ते समजून घेतलं तर ते कधीच विसरत नाही। त्यामुळे कोणतीही कन्सेप्ट समजून घ्या। पाचवी आणि शेवटची चूक म्हणजे सलग तासनतास अभ्यास करणं टाळा। बऱ्याचदा परीक्षेच्या काळात आपण रात्रभर अभ्यास करायला बसतो किंवा सलग 5-6 तास पुस्तकं घेऊन बसतो, पण आपल्या मेंदूची एक मर्यादा असते। मी सुद्धा आधी रात्री अपरात्री जागून सलग अभ्यास करायचे, ज्याने फक्त डोकेदुखी वाढायची, अभ्यास नाही। मग अभ्यास कसा करायचा तर 25 मिनिटं अभ्यास करा आणि 5 मिनिटाचा ब्रेक घ्या। या 5 मिनिटात थोडं चाला, पाणी प्या, वाटलंच तर एखादं तुमच्या आवडीचं गाणं ऐका। तुमचा मेंदू पुन्हा फ्रेश होईल आणि मग परत अभ्यासाला बसा। अशा पद्धतीने अभ्यास बोरिंग वाटणार नाही। मित्रांनो, या अशा चुका होत्या ज्या मी स्वतः अनुभवल्या आहेत आणि बदलल्या सुद्धा आहेत। सुरुवातीला या सवयी बदलणं थोडं कठीण वाटेल, कदाचित कंटाळीही येईल, पण हळूहळू तुम्हाला सवय होईल। जर मी या चुकांमधून शिकून स्वतःमध्ये बदल करू शकते तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता। स्वतःवर विश्वास ठेवा। अपयश किंवा कमी मार्क्स आले म्हणून खचून जाऊ नका, कारण ती तुमची शेवटची संधी नसते। आजच यातली एक चूक सुधारा आणि बघा तुमचा अभ्यास किती सोपा होतो ते। बाकी मी सांगितलेल्या या 5 चुका तुम्हीही करता का हे मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, अशा चुका करणाऱ्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा।